सुनबाई, घातलं महाराजांच्या कानावर. काय म्हणाले महाराज? सांगा सुनबाई, आम्ही फार उतावीळ आहोत. मातोश्री अहो, आणि आम्हाला ठावे आहे तुमचा शब्दान शब्द ते ऐकतील आणि खराही मानतील. आता आमची काळजी मिटली. जाऊ दे, करू दे कोणाला किती कागाळी करायची ते. मातोश्री आम्ही नाही पोहोचू शकलो महाराजांपर्यंत. का? आणि तुम्हाला कसली अडचण आली? आम्ही तिथे जाणार तोच थोरल्या मातोश्री तिथे आल्या. त्यांनी थांबवलं आम्हाला. अगं बाई, पण तुम्ही कशाला थांबलात? मग काय करणार आम्ही? त्या म्हणाल्या आम्हाला भेटायचंय महाराजांना, तुम्ही नंतर या, आणि गेल्या. मातोश्री, आम्हाला खूप काळजी वाटते. काही होणार तर नाही ना? काही होणार नाही, पण त्यांनी शंभूराजांच्या काळजीपोटी काही सांगितलं तर ही भीती वाटते. महाराजांच्या एखाद्या सवालावर त्या भांबावूनही जातील आणि मग विपर्यासही होईल. म्हणजे होऊ शकतो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. बोला राणी साहेब, स्पष्ट सांगा. स्पष्ट सांगण्यासारखं असं काही नाही. जंजिऱ्याच्या मोहिमेत आम्हाला अपयश आलं म्हणून तर तुम्ही अस्वस्थ झाला नाहीत ना? ते तर आहेच, पण जंजिऱ्याकडे रवाना होण्या अगोदर आम्ही आपणास बजावलं होतं. आऊसाहेबांच्या नजरेनं सर्वत्र लक्ष ठेवा. कुठे काही कमी जास्त वाटलं तर स्वतः चौकशी करा सांगितलं होतं ना? जी, आम्ही आपल्या या शब्दानंतर वागलो मात्र तसेच. कुठे उणे अधिक वाटले तर चौकशीही केली. महाराज, माफी असावी. बाहेर सुडणीच पंत आलेत, बेटीची इजाजत मागत आहेत. तानाजी पंत? पण त्यांची प्रकृती बरी नाही असं आमच्या कानी आलंय. पण काय निरोप देऊ त्यांना? काहीतरी महत्वाचं काम असणार, त्याशिवाय ते येणार नाहीत. आणि तेही प्रकृती बरी नसताना. बसा म्हणावं, आम्ही येतो. जी. असं काय तातडीचं काम आलं असेल? गोदावरीचे कामी असेल. गोदावरी? हा हा, गोदावरी, अनाजींची मुलगी. ती आलीये का इथे? हो, कित्येक दिवस माहेरीच आहे. आमच्या या धांदलीमुळे कोणाच्या भेटीगाठीच होत नाहीत. त्याच संदर्भात भेटायचं असेल. असं? ठीक. या अनाजी पंत, या, बसा. बरं, प्रकृती कशी आहे आता तुमची? ठीक आहे महाराज. बसा. नको महाराज. बरं, आणि यांचा परिचय? हे तुमचे जावई तर नाही? जी महाराज. महाराज, आमच्या हातून एक प्रमाद घडलाय. छत्रपतींकडे येताना कमरेला शस्त्र ठेवण्याचा रिवाज आम्ही मोडलाय. आम्हाला माफी द्यावी. अनाजी, आज काय चाललं आहे? महाराज, ही तलवार मी आपल्या पायावर वाहतो. पंत, ही तलवार पायाशी ठेवू नका. असू द्या ती कमरेला. नको. एवढे सामर्थ्य, एवढी हिंमत या सुरनिसाच्या हातात नाही राहिली. आम्हाला सेवेतून मुक्त करा. अचानक? आमच्याकडून काही कसूर झालीये का? नाही, बिलकुल नाही महाराज. अहो, देव कधी चुकतो का? नाही. आज मी जे आहे ते आपल्यामुळं 2 घास सुखाचे खातोय. खाल्ले.
आम्हाला जो मान मरातब मिळाला याची जाणीव आहे महाराज. अनाजी, मग डोळ्यात अश्रू कशासाठी? काय झालं? काही नाही, आपले असेच. आमची आज्ञा आहे, तुम्हाला खुलासा द्यावा लागेल. काय खुलासा देऊ महाराज? खर तर खुलासा देण्यासारखं काही नाही. पंत, आमची आज्ञा समजा. बोला, साफ साफ बोला पंत. महाराज, जे घडलं त्यात कुणाचा कसूर नाही आणि आमची तक्रारही नाही. कसूर नाही म्हणजे कोणाच्या तरी हातून कसूर घडलाय. कसूर आमच्या नशिबाचं, दुसरं काय? महाराज, इजाजत द्यावी. तुम्हाला कल्पना असेल नसेल, पण हे आऊसाहेबांच्या स्वप्नातलं स्वराज्य आहे. इथे माया भगिनी जर सुरक्षित नसतील तर या जगाच्या पाठीवर त्या कुठेही सुरक्षित असू शकत नाहीत. या अशा स्वराज्याच्या प्रथम युवराजांच्या हातून असा प्रमाद घडण्याची नुसती शक्यता वर्तवणं म्हणजे आऊसाहेबांच्या संस्कारांवर, युवराजांना वाढवणाऱ्या मातांच्या मायेवर आणि आमच्या तर अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. स्वराज्याच्या राजधानीच्या पायथ्याशी जर अशी घटना घडत असेल तर हा रायगड कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होईल. महाराज, आमची काहीही तक्रार नाहीये. युवराज हे उद्याचे आमचे स्वामी आहे. घडू शकेल वय पाहता. कसल्या वयाच्या गोष्टी करतात अनाजी? स्वराज्यात जर आरोप सिद्ध झाला तर इकडे कोणीही युवराज नाही का राजा नाही, सगळे समान आहेत. या तुम्ही. कावेरीबाई वाट बघत असते. आणि हो, त्यांना सांगावं, गोदावरी ही आमच्या मुलीसारखीच आहे आणि तिला न्याय हा मिळणारच. स्वराज्यात बदंमल अत्याचार करणाऱ्यास काय शिक्षा होते हे रयत चांगलंच जाणते. आणि अफवांच्या पिकांना पाणी घालणाऱ्यासही टकमकटोक दाखवलं जातं हेही रयत जाणते. महाराज, आम्हास एकांत हवाय. विराजी काका, महाराज महालीच आहेत ना? होय युवराज, पण कधी एकदा महाराजांना भेटतो असं झालंय आम्हाला. युवराज, विराजी काका, आम्ही सिद्धीची रसद मारली, 500हून जास्त बंदुका जप्त केल्या. जप्तीचा माल येईलच एवढा. सदरेवर सांगून त्याची मोजदाद करून घ्या. आम्ही आबासाहेबांना भेटतो. युवराज, महाराजांच्या महालाकडे जाण्यास कुणालाही परवानगी नाही. म्हणजे महाराजांचा तसा आदेश आहे. महालाकडे येणारा राबता बंद करा म्हणून. आदेश सर्वांसाठीच आहे, युवराजांसाठीही. सगळ्यांसाठी असेल, पण आमच्यासाठी नाही. आपल्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. बिलकुल नाही. विराजी काका, आम्ही युवराज म्हणून नाही, त्यांचा मुलगा म्हणून त्यांना भेटायला चाललो आहोत. महाराजांना एकांत हवाय. विराजी काका, आमचे आबासाहेब आमच्यापासून एकांत मागतील? उलट त्यांना आमची आणि आम्हाला त्यांची सोबत ही हवीच असते. युवराज ऐकावे. आदेश भंग झाला तर महाराज चिडतील. विराजी काका, मगाशी गडावर येताना रायप्पानाही आमचा घोडा अडवला. त्यानेही काही गोष्टी सांगितल्या आम्हाला आणि म्हणूनच महाराजांना भेटणं गरजेचं आहे. वेळीच भेटलो नाही तर त्यांना त्रास होईल. जे रायप्पाला सांगितलं तेच तुम्हाला सांगतो निराजी काका. आमचे आबासाहेब त्यांच्या शंभू बाळाला कधीच अंतर देणार नाही. खरा युवराज, पण नका जाऊ. उपयोग होणार नाही. विराजी पंत, बाजूला व्हा. जिद नका करू. महाराज आत घेणार नाहीत तुम्हाला. शंका वाटते तुम्हाला? मग या आमच्या सोबत. स्वतःच्या डोळ्याने पहा.
जेवण करून घ्या. आम्हाला जेवायची इच्छा नाही. अन्नावर चिडू नये युवराज. आम्ही सगळ्यांवरच चिडलो, स्वतःवर सुद्धा. येसू आमच्या समोर समोर आबासाहेब दरवाजा बंद करून घेतात. आजवर असं कधीच घडलं नाही, पण आज घडलं. त्यांनी पाहिलं नसेल. त्यांनी पाहण्या न पाहण्याचा प्रश्नच येत नाही. येसू गडाखाली रायप्पा आम्हाला आडवा येतो, आम्हाला सांगतो घोडा माघारी फिरवा म्हणून. आम्ही गड चढून येतो, सगळे आमच्याकडे असं पाहतात जणू काही आम्ही अपरिचित आहोत. आम्ही महाराजांच्या महालाकडे जायला निघतो, निराजीपंत आम्हाला अडवतात. तरी आम्ही त्यांना सांगतो, विश्वास देतो की आमच्या आबासाहेबांच्या महालाचे दरवाजे आमच्यासाठी बंद असूच शकत नाही. चला स्वतःच्या डोळ्यांनी बघा. आणि आबासाहेब आमच्या तोंडावर दरवाजा लावून घेतात. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आबासाहेब आमच्यावर नाराज आहे. येसू आमचा देवच आमच्यावर नाराज असेल तर जाईल आम्हाला अन्न, लागेल आम्हाला घास गोड. का वागले आबासाहेब असं? की आम्ही जंजिऱ्याला जाणारी छुपी मोगल रसद अंगावर घेतली म्हणून चिडले आमच्यावर? म्हणूनच चिडले असणार. येसू आमच्या पाठीमागे गडावर काय घडलंय? गडावर काही घडलं नाही युवराज. तुम्ही जेवण करून घ्या, मग आपण बोलत बसू. येसू नक्कीच काहीतरी असं घडलंय ज्यामुळे आबासाहेब चिडले. येसू सांगा, आमचा अंत नका बघू. युवराज, जेवण करून घ्या ना. आम्हाला कारण कळल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. येसू तुम्ही काहीतरी लपवताय आमच्यापासून, खात्रीने. कोणी सांगितलं? तुमच्या डोळ्यांनी. तुम्ही लाख लपवाल पण तुमचे डोळे लपवू शकत नाही. युवराज, तुम्ही जेवण करून घ्या ना. जेवलो नाही तर आम्ही मरत नाही. येसू पण आबासाहेबांच्या नाराजीचं कारण कळलं नाही तर मात्र आम्ही सांगतो आम्ही, पण त्याआधी तुम्ही घास घ्या. ठीक आहे, बोला. युवराज, पंतांच्या घरावर हल्ला करून तुम्ही गोदावरीला पळवून नेलं असा आरोप केलाय केदारजींनी आबासाहेबांसोबत. आणि सोबत अनाजी पंतही होते. आम्ही गोदावरीला पळवून नेलं? येसू, ज्या गोदावरीला आम्ही राणूबाईंच्या जागी मानतो तिला आम्ही पळवून नेऊ? आणि तक्रार झाली तेव्हा तेव्हा नेमके तुम्ही गडावर नव्हता. पण नाही, आबासाहेबांना हे खरं वाटणारच नाही. खरं वाटणार नाही, पण जे आरोप झालेत त्यामुळे वाईट वाटलं असणार. आता आमच्या लक्षात येत आहे. युवराज, पण हे आरोप आहेत. पण ते आरोप तरी का व्हावेत आमच्यावर? आम्ही कुणाच्या वाट्याला जातो, कुणाला त्रास देतो की युवराज म्हणून मनमानी करतो? येसू, नियती आमच्याच बाबतीत एवढी निष्ठुर का असावी? आम्ही शूर आबांचे शूर छावे आहोत असं म्हणतो, त्यांच्यासारखं वागू पाहतो, करू पाहतो, तरी सुद्धा आमच्यावरच आरोप का व्हावे? कलंक तरी आमच्याच बाबत एवढा सावध का असावा? येसू, युवराज, कलंक वगैरे काही नाही. हे पहा, आरोप झालेत, पण ते अजून सिद्ध व्हायचे. पण येसू, तुम्हाला ठाऊक आहे ना, गोदावरी हा विषय आम्ही केव्हाच बंद केलाय. आबासाहेबांच्या नाराजीचं तेच कारण असेल तर आम्ही जरूर सफाई देऊ त्यांना. येसू, काही झालं तरी चालेल हो, पण आमचा देव आमच्यावर रुसून चालणार नाही, कदापि नाही. महाराज, माफी असावी. हे कशासाठी? आज सदरेवरचं कामकाज स्थगित केलं आहे. त्याचं कारण? काल ज्या गोष्टी घडल्या अचानक आपल्या समोर, त्यासाठी स्वराज्याचं कामकाज थांबवण्याचं काहीच कारण नाही. पण महाराज, आज सदरेवर तसे कामकाज फारसे नाही आणि जे आहे ते आम्ही पाहून घेऊ. आपण आराम करावा. आज सगळ्या मंत्र्यांनी आम्हाला सदरेवरून महाली पाठवण्याचा चंगच बांधलाय. आम्ही आलोच आहोत तर थोडे थांबतो.
काही कागदपत्रेही पाहतो. खरी त्यांना उत्तरं द्यायची असेल तीही देऊन टाकू. महाराज, एकूण खटला आणि 4 खलिते आले आहेत. त्यांना उत्तर द्यायचे. खटला आधी आटपून घेऊ, मग शांतपणे खलित्यांना उत्तर देऊ. आरोपीस तातडीने हजर करा. त्यांचा अपराध महाराज हा रामाजी गावातल्या स्त्रीशी बदअम्मल करून 7 वर्षे फरार होता. आपल्या पथकाला याचा सुगावा लागला आणि यास धाड टाकून पकडला. आता आमच्या लक्षात आलं आपण सदरेवरचं कामकाज स्थगित का केलं ते. माफी असावी महाराज. दुर्दैवानं खटलाही असा समोर आला आहे की न्याय करणे त्रासाचे होते. त्रास कसला? गुन्हा जसा तसाच न्यायही जरुरीचाच आहे. त्यांचा अपराध सिद्ध झालाय. जी महाराज, आणि त्यास गुन्हा कबूलही आहे. महाराज 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 माझ्या हाताने पाप घडले. महाराज मला माफ करा. महाराज महाराज मला माफ. खामोश. शरम वाटत नाही माफी मागताना? स्वराज्यात बदअम्मल करणाऱ्यास कोणती शिक्षा होते हे ठाऊक नाही? हिराजी पंत, जी, या अधमास आजच्या आज तोफेच्या तोंडी द्या. येऊन जायला. महाराज महाराज माफ करा मला. महाराज 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 मला माफ करा. महाराज महाराज. हुकमाची अंमलबजावणी व्हावी आणि शिक्षा दिलेल्या हुकमावर कुलमुखत्यार युवराज्ञींचा शिक्का घेण्यासाठी कागद पाठवून द्यावा. नशीब आमचं, आमच्यासाठी महालाचा दरवाजा उघडा आहे ते. राणी साहेब, काय बोलतात आपण? काय चुकीचं बोललो आम्ही, परंतु काल आम्हाला फार फार वाईट वाटलं. पुतळा राणी साहेब, एवढं धावत पळत आलं होतं पोर. कधी एकदा तुम्हाला भेटेन, तुमच्याशी बोलेन असं झालं होतं त्यांना, आणि तुम्ही त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. पुतळा, झालं तुमचं समाधान? त्या लेकराच्या पाठीमागे ना जन्मदातीची माया ना आऊसाहेबांचं पाठबळ. बाप म्हणून तुम्ही होता, पण अशा वेळी बाप तर आता छत्रपती होतो. काय झालं असतं त्यांना प्रेमाने जवळ घेतलं असतं तर? काय झालं असतं त्यांची मायेने विचारपूस केली असती तर? तुम्हाला ठावे आहे ना, तुमच्या शब्दासाठी ते स्वतःच्या जीवाची सुखाचीही कधी पर्वा करत नाहीत. शूर आबांचे शूर बच्चे, या एवढ्या एका शब्दावर त्यांनी त्यांचं अख्खं बालपण गुजारलं, आणि आता कळते वेळी मायेचा पाना तोडता तुम्ही. आम्हाला अजिबात पटलं नाहीये. पुतळा राणी साहेब, उभ्या आयुष्यात आम्ही तुमच्या पायाची नजर लावून होतो. कधी कोणती गोष्ट मागितली नाही, काही मागावंसं वाटलंही नाही. आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा जाब विचारला नाही, पण आज राहवलं नाही. माफी असा. ते काही म्हणून तुमचं काही दुखतंय हे समजतोय आम्ही, पण या घडीला आम्ही न्यायाला बांधलोय आणि नात्यालाही बांधलोय, पण ते फक्त आपल्या उंबरठ्याच्या आत. पुतळा राणी साहेब, आम्ही बाहेर जरी छत्रपती असलो तरी सर्वप्रथम आम्ही स्वराज्याचे चाकर आहोत. आम्हालाही मर्यादा आहेत. पुरे आपण शंभूराजांची रदबदली करायला आला आहात हे जाणून आहोत आम्ही. बिलकुल नाही, पण तुम्ही त्यांच्याशी बोलावं. खरं खोटं तुम्ही ठरवा. अजूनही वेळ गेली नाही. आपण बोला. बोला.
मी सोनगावसन आलोय. काय काम काढलं? युवराज, आमचं नशीब खराब म्हणा का निसर्गाची अवकृपा म्हणा, आडाचं काम सुरू झालं पण पुरं काय झालं नाही. का? निधी मंजूर झाला नाही? निधी मिळाला होता महाराजांनी निधी मंजूर केला होता, पण काम पुरं होता होता निधीच संपला. बर मग? सदरवर 4-5 याला खेपा बी मारल्या. त्यांनी सांगितलं एकदा निधी मंजूर झाला होता, आता पुण्यांदा होणार नाही. मग अर्ज करायचा होता महाराजांच्या नावानं. मला लिहिता येत नाही का वाचता येत नाही, आणि अर्ज बी केला असता पण निधी देणारच नाही असं म्हणतात. मग काय इच्छा काय तुझी? युवराज, तुम्ही शब्द टाकला तर काम होण्यासारखं आहे. पाटील, काळजी करू नका. आमच्या अखत्यारीत आम्ही निधी मंजूर करू. उद्या सदरेवर या आणि तुमचा निधी मंजूर झाल्याचा कागद घेऊन जा. लय उपकार झालं युवराज, लय उपकार झालं. या. काय खबर? युवराज, मी केदारीच्या मागावर आहे. त्याची काही संशयास्पद हालचाल? त्याला मुघल छावणीत जाताना बघितलाय मी. मुघल छावणी? युवराज, काहीतरी काळं बेर दिसतंय. लय गोम आहे त्याच्या अंगात. तीच गोम बाहेर काढायची असेल तर त्याच्या मागावर. आम्हाला हे सगळं सांगताना जीभ नव्हती रेटत, पण आपण गड सोडून जाताना म्हणाला होता लक्ष ठेवा म्हणून. आम्ही लक्ष ठेवलं. आम्हाला जे दिसलं ते तुम्हाला सांगितलं. ते बरं केलं. पहिल्यांदा जेव्हा युवराजनींच्या महाली गोदावरीस रडताना पाहिलं, तेही युवराजांच्या समोर, तेव्हाच आम्ही काही विचारणार तोवर ती निघून गेली. मग त्या दिवसापासून तिचं येणं जाणं वाढलं. आमचा तिच्या येण्या जाण्यास विरोध होताच, पण आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. असं? त्यात तिचा बुधभूषण ग्रंथ तोंड पाठ, ज्ञानेश्वरी, अभंगगाथा म्हणाव्यात तसे श्लोक पाठ, त्यामुळे येणं जाणं वाढलं. सलगी झाली. युवराजांशी? युवराजांशी नाही, पण युवराजनेशी, धाकट्या महालाशी. मग चर्चा सुरू झाली. गोदावरी अजून माहेरीच का राहिली? अनाजी पंतांनी जावयांना बोलावून घेतलं. दुसऱ्या दिवशी असा मेळा निघायचा तर गोदावरी गायब. खूप शोधलं तिला, कोणालाच नाही सापडली. पण युवराज तिला सुखरूप घेऊन आले, एकाच घोड्यावरून. आता हे शोभतं का त्यांना? मग पुन्हा लोक बोलू लागले, कुजबुजू लागले. मग खरं काय झालं होतं? पण आम्हालाही हे खरं वाटलं नाही. ते महत्वाचं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला की असं वाटतं युवराज पायरी सोडून तर वागले नाहीत ना. असं वाटत होतं तर त्याच वेळी जाब पुसायचा होता युवराजांना. आम्ही विचारणार होतो, पण ते थांबतात कुठे? आणि आता तर पंतांचा जावई म्हणतोय युवराजांनीच त्याच्या बायकोला पळवून नेलं. आणि महत्वाचं म्हणजे युवराजांचा शेला हा त्या गोदावरीच्या दालनात सापडला म्हणे. याचा अर्थ गोष्ट गंभीर आहे. आता आपण आमच्या मनातलं बोललात महाराज. तुम्हाला काय वाटतं? काय झालं? आम्हालाही गोष्ट काही नीट लक्षात येत नाही, पण गोदावरी सारखं युवराज युवराज करत होती. हुजरा महाराज. या पंत. महाराज, माझ्याकडून एक चूक झाली. कसली चूक?
आम्ही तुमच्याकडे तक्रार केली ती. पंत, खरंच महाराज, आता असं वाटतंय न्याय नको. आम्ही तक्रार मागे घेतो. पंत, काय झालंय काय? शंभूराजांची माणसं माझ्या जावयाला मारायला टपली आहेत. काय बोलतात पंत तुम्ही? माफी असावी महाराज, पण खरंच माझ्या जावयाच्या जीवाला धोका आहे. असं काहीही होणार नाही. तो न्याय नसला तरी चालेल, पण जीवच राहिला नाही तर तो न्याय मिळून तरी काय फायदा. माफी असावी महाराज. आम्ही याची चौकशी करू. कुर्मरूपी यलम्माली यलम्माली यलम्माली. ए माय, जोगवा वाढ माय, जोगवा वाढ. जोगवा वाढण्याची माझी अवस्था नाही बाई. जा तू. ए माय, हात लाव की. हा, जोगवा वाढ माय. तुझी नाव आई यलम्मा किनारी लावल. आता रडतीयस, उद्या हसशील. आईची परडी भर, तुझं सुख भरून व्हाईल. धरम कर, जोगवा वाढ. अगं ऐक, परत ये तू. दुःख दिसती. राणीवाणी वावर हाय तुझा या घरात, पण दिष्ट लागली तुझ्या आड्याला. तुझ्या वावरातल्या औषधाला म्या हाय, भिऊ नगस. हा भंडारा चारी दिशेला फुक, आणि मग बघ उद्या हसायचं ते आजच हसशील. माझी लेक माघारी येऊ दे. तिच्या नखालाही इजा होऊ देऊ नकोस. 2 दिवसातच गेलेली पोर उंबरठा ओलांडून आत येईल, आणि नाही आली तर नेणाऱ्याला रक्ताची उलटी होईल. मी मोहरांनी ओटी भरीन तुझी. फक्त एकच करायचं, तुझ्या लेकीच्या मालकाच्या पायाखाली 10 कासऱ्यांवर एकदा भंडाऱ्याची चिमूट ठेवावी लागल. त्याच पावलावर पाऊल ठेवून तुझी लेक परत येईल माय. युवराज, लाडी रूप बदलून आणाजी पंतांच्या वाड्यावर गेली. काही खबर नाही. वेळ हातातून निसटत चालली आहे. देवाना गोदावरीचा माग लागायला हवा होता. मी काय म्हणतो युवराज, केदारलाच उचलतो. 2 रट्ट पडल्याशिवाय तोंड उघडायचा नाही. मग उचलू की त्याला. युवराज, महाराजांनी यात फरमावली, बोलवलंय. त्याची रायप्पा, त्या केदारला उचलण्याची वेळ येणार नाही. ज्या निरोपाची आम्ही वाट बघत होतो तो निरोप आला. आबासाहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं. एकदा आबासाहेबांनी आमच्या तोंडून सगळी खरी हकीकत ऐकली ना, सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. आम्हाला खात्री आहे. आबासाहेब, आपण आम्हाला बोलावलं. खूप खूप आनंद झाला आम्हाला. आबासाहेब, आम्हाला खूप काही बोलायचंय, खूप काही सांगायचंय. जे सांगायचं असेल ते चौकशीच्या वेळी सांगा, पण तुम्हाला चौकशीला सामोरं जावंच लागेल. आबासाहेब, आणि तोपर्यंत तुमचे युवराज म्हणून असलेले अधिकार आम्ही काढून घेतो आहोत. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.